सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मावळची क्वीन बिनधास्त कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. आणि आत्ता वाजलेत 3:15. मी छान अशी रेडी झाली आहे. दिवसभर थोडीशी कामं वगैरे आवरली. आत्ता मग अशी फ्रेश झाले आणि आत्ता मी रेडी झाली आहे छान. कारण की येते लल्ली माझ्याकडे आणि कारण की आम्हाला जायचं आहे पूनमला बघायला. पूनम म्हणजे मध्ये मी एक व्लॉग टाकला होता, मिनी ब्लॉग. माझी मैत्रीण आहे, तिला बेबी झालंय, छान अशी मुलगी झाली आहे तिला. तर आम्ही तिला भेटायला गेलोच नव्हतो. तर आज लल्ली येते, तर मग लल्ली आणि मी तिला भेटायला जाणार आणि तिथून पुढे आमचा एक प्लॅन आहे. सो तो जर प्लॅन तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावं लागेल. आणि भेटूया आपण मग लल्ली आल्यानंतर आणि बघूया माझा आजचा लुक कसा आहे आणि तुम्हाला कसं वाटतोय ते. सो स्टे कनेक्ट. तर माझा आजचा लुक काहीसा असा आहे, थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. लल्ली आली की नंतर ती मला शूट करेल, मग तुम्हाला व्लॉगमध्ये मी बघायला मिळेलच आणि इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्लॉग, काहीतरी वेगळं. तर नक्की कनेक्ट राहा. तर आम्ही निघतो, आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. इकडे आहे लल्ली खूप दिवसांनंतर ब्लॉगमध्ये आणि कनेक्ट राहा नक्की आजचा ब्लॉग पाहण्यासाठी. साडेपाच हा पाहुणे आले ते पोहे करते मम्मी थांबले. अरे दिवसात ते पण नेमकी ह्याच टायमाला आले सुट्टीच्या दिवशी. काय कर चालेल चालेल, मी फोन करते तुला. हा येते मी. येते त्याला पाहुण्यांना घरी पोचून येते घरी. हा चालेल येते. तर झालं असं होतं की लल्लीचे काही फ्रेंड्स आलेले आणि पूनमला भेटण्यासाठी आमच्यासोबतच. तर ते पुण्यातनं आलेले, त्यामुळे ते काही लल्लीला जाऊन देत नव्हते, म्हणजे आम्हाला फिरायला जाऊन देत नव्हते. त्यामुळे लल्लीची ही सगळी मजा घेत होते. पण फायनली ती लल्ली ऐकेल, ती लल्ली कसली काही करून आम्ही त्यांना कसं बसं सोडवलं आणि नंतर आम्ही अशा सुंदर अशा ग्रीनरीमधून आमचा प्रवास चालू केला. लोकेशनला जिथे जायचं होतं तिथे जाताना एवढं सगळं सुंदर असं वातावरण झालेलं. तर ते शूट करण्याचा एक आनंद वेगळाच होता. कुठून कुठून घेऊन चालली लल्ली बघा गाईज. मिनी वॉटरफॉल. मिनी वॉटरफॉल बघा काय तुला नाही घेतलं रे. इथला तर रोड गेला. तर एवढं सगळ्या अथांग प्रयत्नानंतर फायनली आम्ही पोहोचलो लोकेशनला. आणि लोकेशन पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही एवढी सारी तळमळ का करत होतो इथे जाण्यासाठी. आम्ही 4:00ला तिथे पोहोचणार होतो, पण आम्ही घरातूनच निघालो 5:45 वाजता संध्याकाळी. पण काही करून आम्हाला तिथे जायचंच होतं. तर ही जागा आहे ओझरडे गाव आहे, जे पवनानगरच्या इकडे आहे. तिथे एक असं हिडन प्लेस येते, त्यांची गावदेवी आहे, एक मंदिर आहे आणि वरून छान असा वॉटरफॉल आहे तिकडे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मी आणि लल्लीने जाण्यासाठी म्हणजे आमचा ट्रेक स्टार्ट केला. पण मला माहिती नव्हतं की या ठिकाणी जायचं आहे. लल्लीने फक्त एक थोडीशी आयडिया दिली होती की कुठेतरी घेऊन जाणार आहे. मला वाटलं कुठेतरी बाहेर खायला प्यायला घेऊन जाईल, म्हणून मी असा लुक केलेला. सो प्लीज जज नका करू की डोंगरावर गेले आणि असे कपडे. अर्ध्या रस्त्यात गाडीवर आलो आम्ही आणि आत्ता ह्याने चाललोय डोंगराचं. पण दम लागले, वॉटरफॉल समोर आहे. पण इथं आलेलं म्हणजे व्यर्थ नाही जाणार. व्ह्यू खूप भारी, खूप भारी. निसर्गामध्ये जे सुख आहे ते कुठंच नाही. त्यामुळे नक्की या तुम्ही पण. आणि रिस्क नाही मेन म्हणजे. बघू शकता भरलेला आभाळ आहे, हा सगळा व्ह्यू, पक्ष्यांचा आवाज येतोय. पूर्ण दगड आहे, पूर्ण दगडामध्ये डोंगर आहे, खाली वॉटरफॉलचं पाणी, त्याचा मस्त असा आवाज. आणि इकडं वॉटरफॉल इतकं असं नाही गाईज, काय सांगू तुम्हाला. आणि रिस्क नाही, असा रस्ता आहे फक्त, त्याच्यातनं तुम्हाला यायचं आहे. आणि लल्लीचे फ्रेंड्स इथे आहेत बाकीचे. बघू कम्फर्टेबल असेल तर त्यांना घेऊ आपण. माझा आवाज किती येतो आय डोंट नो, पण खूप सुंदर इथं मंदिर आहे यांचं, गावदेवी ॲक्च्युली.
सुंदर. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ओझरडे गावातले बरेच सारे फ्रेंड्स आमच्या जॉबमध्ये होते. तर आमचा जवळजवळ 2017 पासूनचा हा प्लॅन होता की इथे जायचं. ते लोक खूप बोलायचे चला चला, पण कधी असं प्लॅन सक्सेस होत नव्हता. तर फायनली यावर्षी लल्लीमुळे तो सक्सेस झाला आणि त्यांच्याच गावातले सगळे मुलं मुली होते. तर त्यांच्याकडनं जेवढी माहिती मिळाली तेवढी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी या मंदिराच्या रचनेबद्दल सांगते की मंदिर म्हणजे डोंगराच्या मध्यभागी एक अशी कपारी असते ना, तशा टाईपमध्ये आहे. सेंट्रलला खालून पण अर्धा डोंगर, वरून पण अर्धा डोंगर, मध्यभागी कपारी आहे आणि त्या कपारीमध्ये या देवीचं मंदिर होतं. त्यांच्या गावातल्यांनी ते खोदून खोदून अजून थोडी मोठी केली त्या कपारीला आणि तिथे त्यांच्या देवीचा वाढदिवस वगैरे करतात. तिथे जेवणाचं वगैरे आयोजन असतं आणि पालखी असते आणि प्लस त्यांच्या गावातलं एक व्यक्ती म्हणजे रोज जातं तिकडे दिवाबत्ती वगैरे करायला आणि देवाची पूजा करायला. तर असं सगळं आहे आणि आता मी तुम्हाला मंदिर दाखवते आतमधून, ज्या मंदिराबद्दल आपण एवढं बोललो आहे. तर मंदिर आतमधून असं काहीसं आहे. इथे कोणतेही वीट वगैरे नाही, पूर्ण कपारी आहे म्हणजे दगडाचं ते आहे. आणि इथे मी मंदिरामध्ये एंटर झाले. एवढं म्हणजे असं सत्व म्हणावं लागेल देवीचं की एवढं म्हणजे डेंजर आहे ते वरती असं, एवढं छान ह्याच्यामध्ये मंदिर आहे. तर मस्त असं दर्शन घेतलं छान. हे पर्यटन स्थळ नाही आहे, आधी पण सांगितले आत्ताही सांगते, हे मंदिर आहे आणि ही आहे ती देवी. लल्ली बघा गाईज कोणाला खाऊन देत नाही भेळ. भेळ मला लय आवडते. खाणार आहे. असली कसली मॅडम आहे रे तू. पहिला पोट भरले का सगळी भरली का, काय ठेवू नको. बघा काही तेवढीच पुसून काढ गमेला तेवढं. झालं बा. दर्शन झाल्यानंतर ना इथे असा मस्त भेळभत्त्याचा प्लॅन होता. ॲक्च्युली हे लोक 4 वाजताच आलेले, पण आम्ही लेट होतो, आम्ही आयता आलेलो खायला. तर लल्लीने भेळीवर ताव मारला आणि मी प्रसाद म्हणजे नारळावरती ताव मारला. वारं इतकं जोरात होतं की धबधबा खाली पडत होता आणि तो वाऱ्यानं आता पूर्ण एक साईडला गेला म्हणून तेही शूट केलं. वरतून आले आम्ही काहीच आणि इथे आता पुन्हा आहेत छोटे छोटे पाण्याचे. पाऊस आलाय, एवढा खडतर रस्ता आहे, एवढं घनदाट जंगल आहे आणि आम्ही का रिटर्न आलो असेल काय वाटतं. माझा चष्मा हरवलाय, मी शोधते, मला भेटत नाही. लल्ले शोध आणि नेमकं त्याचा कलर माहिती ना तुम्हाला, स्किन कलर आहे पडले असते. मी भेटला पाहिजे यार, मग फेवरेट चष्मा आहे तो. जोरात आवाज आला माहिती का असा. हा पण मग तो कुठं पडला, ह्या साईडला पडला ना का इकडं पडला, पण शोधू लागते बिचारी. आणि लई जोरात पाऊस भरला, आता आम्ही भिजणार आहे माहिती का. हा ना, तर स्किन कर एवढ्यावर नाही गेला, लिहित एवढ्याच पट्ट्यात पडलाय. नाही ना बघा, असं काहीसा रस्ता आहे वरती येताना आणि खाली जाताना, पण व्ह्यू समोर वरती ते तुमचं इथे आहे ना छान आहे. तिकडे ती मॅकडी आहे, तिथे गाडी लावली आपण, एक्सप्रेस हायवेची मॅकडॉनल्ड्स तिकडे गाडी लावलंय. हे ओझरडे गाव आहे आणि त्यांची गावदेवी आहे ही. आणि पाऊस बघा कसा गच्च भरलाय, आता धो येणार आहे ना, आम्ही मस्त भिजणार आहे. चलो, भेळ घेऊनच राहिली पोरगी. वरती एक्सप्रेस हायवे आणि आम्ही बघा टनेल खालून चाललोय.
तर असा काहीसा माझ्या सुट्टीचा दिवस मी माझ्या छान मैत्रिणीसोबत सेलिब्रेट केला. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, अजून एक की परत एकदा सांगते, हे पर्यटन स्थळ नाही आहे, पण तरी कोणाला निसर्गप्रेमी असेल, तुम्ही जाणार असाल तर नक्की जा, पण तिथे जाऊन कुठलाही कचरा वगैरे करू नका. आम्ही भेळीचं साहित्य वगैरे नेलं, आम्ही ते रिटर्न घेऊन आलो, आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे. आणि जाताना गाडी थोडी रुतते चिखलामध्ये, सो केअरफुली जावा आणि माझ्यासारखे नेहमी हसत राहा. कीप स्माईल.